आगाव पडशील ना. बस बस उतर खाली. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललोय कुडाची फुलं आणायला. कुडाची फुलं कशी असतात ते मी तुम्हाला दाखवते. आणि ही भाजी खूप पौष्टिक असते तर आणि पोटदुखीला वगैरे पण चांगली असते. तर चला बघूया. आणि माझ्यासोबत कोण आहे माहिती आहे का? देवेंद्र महाराज. पावसाळ्यात आपल्याला खूप साऱ्या रानभाज्या बघायला मिळतात, पण उन्हाळ्यामध्ये मिळणारी रानातली भाजी म्हणजे कुडाची फुलं. चल बघत काय बसलाय. याची कशी फालतूची मस्ती चालली बघा. हा बघ तुझा मित्र आला. इथे जांभळं खूप पडलेत. किती जांभळं लागलेत. कुडाची फुलं ही पांढरी असून त्याच्या झाडाला लांब लांब शेंगा सुद्धा असतात. आणि आयुर्वेदात याला कुटुज असं म्हणतात. संस्कृतमध्ये याला गिरिमालिका म्हणजेच डोंगरावरची मोगरी म्हणतात, कारण याची फुलं मोगऱ्यासारखी सुगंधी असतात. गावात जसं शांती आणि समाधान आहे ना, तसंच आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या रानभाज्या सहज रानात मिळतात. आता बघा ना, जेव्हा आई लहानपणी या रानातल्या भाज्या आमच्या ताटात वाढायची तेव्हा आम्ही नाक मुरडायचो आणि नको म्हणायचो. पण त्याच रानभाज्यांसाठी आता आम्ही हट्ट करतो. पिशवी देऊ, पिशवी दे. देऊ पिशवी दे. या फुलांचे आयुर्वेदिक फायदे सुद्धा आहेत. कुडा हा आमांश, तीव्र जुलाब आणि पोटातील जंत यावर पारंपरिकरित्या वापरला जातो. कुडाची मुळे, सालं आणि बिया मूळव्याध, रक्तस्रावयुक्त मूळव्याध आणि अतिसार यावर अत्यंत गुणकारी असतात. तुला करवंद पाहिजेत का? ही बघ, तुला करवंद आहेत. ही फुलं जरी उन्हाळ्यात मिळत असतील तरी उन्हामध्ये सुकून आपण या फुलांचा उपयोग पावसाळ्यात भाजीसाठी करू शकतो. एक विचार करा ना, आपल्या आजी आई त्यांना कुठलं डॉक्टरी शिक्षण नव्हतं, पण रानात गेल्या की त्यांना माहीत होतं कुठलं पान पोटदुखीवरती, कुठलं फूल तापावर, कुठली साल जखमेवर. हे ज्ञान कुठल्या पुस्तकात नव्हतं, ते होतं पिढ्यानपिढ्याच्या अनुभवात. पण आज आपण त्याच रानाकडे पाठ फिरवली आहे. मुलांना झाडांची नावं माहीत नाही, पण वायफायचा पासवर्ड पाठ असतो. इथे बघा केवढी मोठी विहीर आहे. चिंचटकरांची. चिंचटकर म्हणजे गावाचं नाव आहे. पहिले आपले वडीलधारे सांगत होते कुठली झाडं औषधी आहेत, कुठले प्राणी ऋतू बदल सांगतात, रान कसं वाचवायचं. हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं आपली जबाबदारी आहे. ती फुलं राहू दे, करवंद बघ किती आहे. काळी काळी किती पिकलेली आहेत, ते काढूया. पांढरी पांढरी काढ. पांढरी कशाला? काळी करवंद काय? कुडाची फुलं काढता काढतात
शेजारी दिसली करवंदाची जाळी आणि आम्ही करवंद काढायला सुरुवात केली. करवंदाचा आतला भाग लाल होता आणि देव म्हणाला, ती खालीच ना पाणी नको पिऊ. का? माणूस मरतं. काय नाही धावत नाही धावत. एवढी आत्ता सध्या आम्हाला पुण्याची फुलं भेटलेत, तर बघूया अजून पुढे जाऊन भेटतात का. फुलं गोळा केली आणि आम्ही घरी निघालो आणि म्हटलं तुम्हाला एक जुन्या पद्धतीचा गाईचा गोठा दाखवूया. आपल्याकडे आता खूप कमी जुने गुरांचे गोठे बघायला भेटतात, तर त्यातला एक गोठा आहे हा. चला तुम्हाला दाखवते. बरं मी जाऊ का? या गाईचं नाव आहे टिकी, कारण हिच्या कपाळावरती टिक्का आहे. आणि हे तिचं छोटस वासरू. त्याला फक्त मला जेवण करायचं आजी. तर काल जी आम्ही कुडाची फुलं काढली होती त्याची आज भाजी करतोय. तर चला तुम्हाला दाखवते आम्ही कशी करतो. सर्वात आधी फुलं साफ करून घ्यायची, म्हणजे फुलं ही देठापासून वेगळी करून फक्त फुलं घ्यायची. आता या फुलांना गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं, कारण ही फुलं थोडी कडवट असतात. भाजी बनवण्यासाठी कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतलाय आणि कांदा घेतलाय. फुलं वाफवून झाल्यावर थोडी नरम पडतात, मग त्यातलं पाणी थोडंसं पिळून बाजूला काढायचं. तुम्ही जास्त फुलांना वाफवू नका, नाहीतर त्यांचं जीवनसत्व पाण्याबरोबर निघून जाईल. त्यानंतर फुलांमध्येच हळद, लाल मिरची पावडर, एव्हरेस्ट मसाला हे सगळं टाकून एकत्र करून घ्यायचं. आता तेलामध्ये लसूण, कढीपत्ता आणि कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत परतायचा. नंतर कांद्यामध्येच थोडं मीठ टाकायचं. कांदा लालसर झाल्यावरती फुलं टाकायची आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजवायचं. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही या भाजीमध्ये जवळा म्हणजेच सुकटसुद्धा ॲड करू शकता. त्याच्याने ही भाजी अजून जास्त चविष्ट लागते. सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मग ही झाली आपली भाजी तयार. या भाजीची थोडी चव तुरट, किंचित कडवट, पण भाकरीसोबत खाल्ले की एकदम जबरदस्त. तुम्ही कधी ही भाजी खाल्ली का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.